जय सियाराम। मी अनुष्का पाटील तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते तेलंगणा यात्रेमध्ये। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य मार्गदर्शन आणि संकल्पनेने आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025 वार बुधवार आणि आज आहे यात्रेचा 19वा दिवस। तर चला पाहूया आजच्या या दिवसाचे मंगलमय सत्र। जय सियाराम। ನಾನು ಅನುಷ್ಕಾ ಪಾಟೀಲ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಇಂದು ಅಕ್ಟೋಬರ್ 15, 2025 ಬುಧವಾರ ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 19ನೇ ದಿನ। ಹಾಗಾದರೆ ಇಂದಿನ शुभ अधिवेशनವನ್ನು ನೋಡೋಣ। सकाळच्या मंगलमय वातावरणात काकड आरती संपन्न झाली। ಬೆಳಗಿನ शुभ वातावरणाದಲ್ಲಿ काकड आरतीಯನ್ನು निर्वेरिಸಲಾಯಿತು। याच ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। हे पूजन वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते संपन्न झाले। ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಯಿತು। ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರು ಅತಿಥಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದರು। धूप आरती संपन्न झाली आणि सर्व यात्रिकांनी चहा नाश्ता घेतला। धूप आरती ಪೂರ್ಣಗೊಂಡಿತು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಚಹಾ ಮತ್ತು ಉಪಹಾರವನ್ನು ಸೇವಿಸಿದರು। पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुकांना रथात विराजित करून गुरुनामाचा गजर करत ही यात्रा पुढील प्रवासाला निघाली। पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧಪಾದುಕೆಗಳನ್ನು ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಗುರುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಜಪಿಸುತ್ತಾ ಮೆರವಣಿಗೆ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಪ್ರಯಾಣಕ್ಕೆ ಹೊರಟಿತು।
महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे या वसुंधरा पदयात्रेमध्ये यात्रिकींना सर्व पोषक घटक मिळावेत, त्याचबरोबर त्यांना चालण्यासाठी लागणारी भरपूर अशी ऊर्जा मिळावी म्हणून पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी अतिशय पौष्टिक व सात्विक महाप्रसादासाठी व्यवस्था केली आहे. सकाळी प्रस्थानाच्या आधी चहा, नाश्ता, त्यानंतर थोड्या अंतरावर अल्पोपहार, दुपारी महाप्रसाद, अशाच प्रमाणे सायंकाळी अल्पोपहार आणि रात्री महाप्रसाद दिला जातो. या सर्व गोष्टींचे 3 महिने अगोदरपासूनच पूज्यपाद रामानंदाचार्यजींनी नियोजन करून ठेवले होते. ಈ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಪೌಷ್ಟಿಕಾಂಶಗಳನ್ನು ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ನಡೆಯಲು ಸಾಕಷ್ಟು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯಲು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಅತ್ಯಂತ ಪೌಷ್ಟಿಕ ಮತ್ತು ಸಾತ್ವಿಕ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಪ್ರಸ್ಥಾನದ ಮೊದಲು ಚಹಾ ಮತ್ತು ಉಪಹಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಪೋಪಹಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಸಂಜೆ ಸಣ್ಣ ಊಟವನ್ನು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ 3 ತಿಂಗಳ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಯೋಜಿಸಿದ್ದರು. थोड्याशाच अंतरावर म्हणजेच तानुंग पेट्रोल पंप
तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे सर्व यात्रिकींना अल्पहार देण्यात आला. ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಿರಜ್ ತಾಲೂಕಿನ ತಾನುಂಗ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಉಪಹಾರವನ್ನು ಓಡಾಗಿಸಲಾಯಿತು. त्याचबरोबर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे रथातच पंचोपचार पद्धतीने यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಅತಿಥಿಯರು ರಥದ ಮೇಲೆ ಪಂಚೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಿದರು. त्यानंतर सर्व यात्रिकींनी अल्पहार घेतला. या अल्पहारासाठी अन्नदान केले आहे श्री स्वप्नील प्रकाश माने यांनी. त्यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಅದಾದ ನಂತರ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಅಲ್ಪಹಾರ ನೀಡಲಾಯಿತು. ಶ್ರೀ ಸ್ವಪ್ನಿಲ್ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾನೆ ಅವರು ಆನಂದಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನಿಸಿದರು. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मनात ठेवून यात्रा प्रशासनाद्वारे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा तेथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक श्री गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे मान्यवर उपस्थित होते. संत ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರ ವೃಕ್ಷವಲ್ಲಿ ಆಮ್ಹಾ ಸೋಯರೆ ವನಚರೆ ಎಂಬ ಅಭಂಗವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಯಾತ್ರಾ ಆಡಳಿತವು ಸಸ್ಯಗಳು ನೆಟ್ಟಾಗ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಶಿವಪ್ರತಿಷ್ಠಾನ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ್ ಶ್ರೀ ಗುರುವರ್ಯ ಸಂಭಾಜಿರಾವ್ ಭಿಡೆ ಗುರುಜಿ ಈ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತಿದ್ದರು. अन्ननासाडी ही एक गंभीर जागतिक समस्या आहे आणि याचे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतात. जेव्हा अन्न वाया जाते तेव्हा ते तयार करण्यासाठी वापरले गेलेले सर्व नैसर्गिक संसाधने देखील वाया जातात. शेतीसाठी वापरले गेलेले प्रचंड प्रमाणात पाणी, त्याचबरोबर अन्न पिकवण्यासाठी वापरलेली जमीन, खते, बियाणे हे सर्व वाया जातात. जेव्हा आपण अन्न कुठेतरी फेकून टाकतो तेव्हा ते कुजायला सुरुवात होते आणि तेव्हा त्यामधून मिथेन नावाचा एक शक्तिशाली ग्रीन हाऊस वायू तयार होतो, जो जागतिक तापमान वाढीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतो. त्यामुळे आपण अन्न वाया न घालता आपण आपल्याला जेवढे अन्न लागते तेवढेच अन्न घेतले पाहिजे. आपण अनेक लग्न समारंभामध्ये अनेक ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणात अन्न वाया घातले जाते
आणि काही ठिकाणी तर असं होते की गरजूंना अन्नाची उणीव भासते, त्यांना अन्नाची गरज असते पण त्यांना ते भेटत नाही. आपण उरलेले अन्न फेकून न देता गरजूंना दिले पाहिजे, ज्यामुळे प्रदूषणही वाचेल आणि एखाद्या भुकेल्याची मदत पण होईल. ಆಹಾರ ವ್ಯರ್ಥವು ಗಂಭೀರ ಜಾಗತಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದ್ದು ಪರಿಸರದ ಮೇಲೆ ನಕಾರಾತ್ಮಕ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ. ಆಹಾರವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಿದಾಗ ಅದನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸಲು ಬಳಸುವ ಎಲ್ಲ ನೈಸರ್ಗಿಕ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಸಹ ವ್ಯರ್ಥವಾಗುತ್ತವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೃಷಿಗೆ ಬಳಸುವ ನೀರಿನ ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣ, ಹಾಗೆಯೇ ಆಹಾರವನ್ನು ಬೆಳೆಯಲು ಬಳಸುವ ಭೂಮಿ ಮತ್ತು ರಸಗೊಬ್ಬರಗಳು ಸೇರಿವೆ. ನಾವು ಆಹಾರವನ್ನು ಇಸಿದಾಗ ಅದು ಕೊಳೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಮಿಥೇನ್ ಎಂಬ ಪ್ರಬಲ ಹರಿಸುಮನೆ ಅನಿಲವನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸುತ್ತದೆ. ಇದು ಜಾಗತಿಕ ತಾಪಮಾನ ಏರಿಕೆಗೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಆಹಾರವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಬಹುದು, ಏಕೆಂದರೆ ನಾವು ಅಗತ್ಯವಿರುವಷ್ಟು ಆಹಾರವನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅನೇಕ ಮಾಡುವೆಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದ ಆಹಾರ ವ್ಯರ್ಥವಾಗುವುದನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಕೆಲವು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಗತಿಕರು ಆಹಾರದ ಕೊರತೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಆಹಾರ ಬೇಕು, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಅದು ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಉಳಿದ ಆಹಾರವನ್ನು ಎಸೆಯುವ ಬದಲು ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ ನೀಡಬೇಕು. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी. राजपूत फंक्शन हॉल, मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादासाठी यात्रा थांबली होती. ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಹಾಪ್ರಸಾದ ನಿಮಿತ್ತ ಯಾತ್ರೆ सांगली ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಜಪೂತ್ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ ಮಿರಜ್ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿಂತಿತ್ತು. त्यानंतर वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले. ಇದಾದ ನಂತರ ವೇದಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತರಾದ ಪುರೋಹಿತರಿಂದ ಷೋಡಶೋಪಚಾರ ವಿಧಾನದ ಮೂಲಕ ಅತಿಥಿಯರು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸಿದರು. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया त्यानंतर सर्व यात्रिकींना दुपारचा महाप्रसाद देण्यात आला. सर्व यात्रिकींनी महाप्रसाद ग्रहण केला. या महाप्रसादासाठी अन्नदान केले लक्ष्मी प्रकाश माने यांनी. त्यांना खूप खूप ಅಭಿನಂದನ್. ಅದಾದ ನಂತರ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಮಹಾಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾನೆ ಈ ಮಹಾಪ್ರಸಾದಕ್ಕಾಗಿ ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ अभिनंदनिಸಿದರು. महाप्रसादाच्या ठिकाणी यात्रा प्रशासनाद्वारे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा तेथे पंकज राजपूत रॉयल्स कार्यालय मालक संजय बापू मेंढे, विद्यमान नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, करण जामदार माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हे मान्यवर उपस्थित होते. ಮಹಾಪ್ರಸಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಯಾತ್ರಾಡಳಿತ ಮಂಡಳಿಯು ಸಸಿಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಾಗ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಪಂಕಜ್ ರಾಜ್ಪೂತ್ ರಾಯಲ್ಸ್ ಕಾರ್ಯಾಲಯ ಓನರ್ ಮತ್ತು ಸಂಜಯ್ ಬಾಪು ಮೇಂಢೆ, ವಿದ್ಯಮಾನ ನಗರ ಸೇವಕ್ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ಮತ್ತು करण जामदार ಮಾಜಿ ನಗರಸೇವಕ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. आज मिरज शहरामध्ये रामानंदचार्यजी नरेंद्रचार्यजी यांची पायी दिंडी तेलंगणा ते नाणीज पर्यंतची दिंडी आज मिरज शहरामध्ये आलेली आहे. सर्वप्रथम मी या पायी दिंडीचं स्वागत करतो. पायी दिंडी करत असताना नुसतंच देवधर्माचा विषय न करता महाराजांनी जी काय आज्ञा दिलेली आहे की या भूतलावरचं रक्षण होणं गरजेचं आहे, त्या निमित्तानं आज वृक्षारोपणाचा प्रत्येकाने एक एक झाड लावावं किंवा जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला तो अतिशय स्तुत्य आहे. त्याच पद्धतीनं जी दिंडी आलेली आहे ती आज जवळजवळ 900 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार करणार आहे. मी कौतुक आहे की 900 किलोमीटर या ठिकाणी हे भक्तजन येत असतात. मी मिरज शहराच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. रामानंदचार्य नरेंद्रचार्यांची पायी दिंडी आज तेलंगणा टू नाणीज प्रस्थान करत असताना त्यांचं जवळपास 700-800 किलोमीटर प्रवास करून ते आज मिरज नगरीत प्रस्थान केलेलं आहे. त्यांचं सर्वप्रथम आम्ही मिरजकरांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो. तसेच इथं राजपूत रॉयलला जे त्यांनी आज एक वृक्षारोपणाची जी संकल्पना केलेली आहे ती खरंच एक चांगली संकल्पना आहे. कारण की आजकालच्या जगात आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे पर्यावरण चेंज होत आहे त्याला खरंच कुठेतरी एक थांबवण्याकरता हे वृक्ष लागण केलं पाहिजे. आणि हे चांगलं देवधर्माचं सोबत सुद्धा हे पर्यावरणाचं रक्षणाचं जे मेसेज पायी दिंडीच्या मार्फत देत आहेत हे खरंच एक उत्तम गोष्ट आहे. याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. आजचे हे मंगलमय सत्र इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. जय सियाराम. ಇಂದಿನ ಶುಭ ಅಧಿವೇಶನ ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಮತ್ತೆ ಭೇಟಿಯಾಗುತ್ತೇವೆ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय